हॅलो, हाय, नमस्कार. तर आज मी शेंगदाण्याची चिक्की बनवते. तर त्यासाठी बघा मी 2 वाटी शेंगदाणे घेतले आणि त्याला आपण बारीक करतो आहे. हे बघा मी मिक्सरमधून बारीक केले. हे एकदम बारीक केलेले नाही आहे, थोडेसे जाडसरच आहे. तर आपण आता गूळ घेऊया. गूळ आपण 1.5 वाटी गूळ घेते मी 2 वाटी शेंगदाण्यांना. तर गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये साजूक तूप टाकते. एक छोटा चम्मच जो आपण पोह्याचा चम्मच असतो ते तूप हे एकदम हलकंसं घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ जो आहे तो कढईला चिटकू नये आणि तो जळू नये. बघा हा छोटा 1 चम्मच घेतलेला आहे. आता आपण गूळ घेऊया. हे बघा 1.5 वाटी गूळ आहे हा. आणि याला छान मेल्ट होऊ द्या. गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी कमी करायची आपल्याला. मध्ये मध्ये आपण आपलं जे काम आहे ते पण करूया. हा गूळ घेऊन झाला आहे त्यामुळे मी डब्बा ठेवून देते आहे. आता याला हळूहळू हलवायचं आहे. तुम्ही किसलेला गूळही घेऊ शकता, पण मी काही किसला नाही, मी डायरेक्ट टाकला कढईमध्ये. आणि हे हळूहळू हलवत राहायचं आहे. हा इतका हलवायचा आहे किंवा हे इतकं पातळ होऊ द्यायचं आहे. एक शेवटी आहे ना एक प्रकारचा स्मेल येतो याच्यामध्ये. अजून तर येत नाही आहे, बट मी तुम्हाला सांगते एक असा स्मेल येतो की मग मला कळून जातं की हा जो पाक आहे तो रेडी आहे. अदरवाईज याचा अजून एक ऑप्शन असा आहे की आपण हा जर झाला ना पाक तर आपण याच्यातलं एक थेंब थंड पाण्यात टाकून बघायचं आहे आणि मग तो काढून बघायचा आहे ते कडक झालं आहे की कसं आहे. तर पाक तर आपला होतोच आहे. त्यासाठी मी हे कटिंग पॅड घेतलेलं आहे. कटिंग पॅडवरला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्या खाली मी कपडा ठेवते आहे, जेणेकरून आपण जेव्हा हे थापटू तर हे कटिंग पॅड हालू नये यासाठी. जास्त तूप नाही लावायचं आहे, थोडंसंच. आणि स्पॅच्युला जो असतो त्याला पण मी तूप लावलं आहे. आणि याला बेलण्याला जर आपल्याला लागलंच तर आपण बेलन वापरूया. तेव्हा बेलण्याला तूप लावण्यापेक्षा आधी लावलेलं बरं असतं, कारण हे जे गुळाचं जे मिश्रण आहे ते लगेच थंड पण होतं. इथे बघा मी ह्या ज्या कटिंग पॅड आहे त्याच्यावरच हे बेलन आहे ते फिरवते आणि थोडंसं तूप लावून घेते. आता बघा होत आला आपला, पण तरी अजून हा झालेला नाही आहे पूर्णपणे. याचा कलरही थोडासा चेंज होतो आणि याचा एक प्रकार स्मेल येतो. मी तुम्हाला आधीच सांगितलं बघा स्मेल येतो, तो मला आला आहे. आणि मग मी आता याच्यात टाकते हा शेंगदाण्याचा. बघा तुम्ही कुठे जाळसर लाटलेला आहे मी हा कूट, एकदम बारीक नाही आहे. एकदम 2-3 सेकंद फिरवायचं आहे आणि बंद करायचं आहे मिक्सर. तर आपण आता याला आहे ना हलवून घेऊया. छान हे एकजीव मिश्रण करून घेऊया. हे चांगलं हलवून आहे ना असा एक गोळा तयार होतो आणि लगेच आपण याला गॅस बंद करून घेऊ, कारण हे ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं. तर बघा मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे मी हे मिश्रण टाकलं आहे कटिंग पॅडवर. आता हा स्पॅच्युला आहे, मी स्पॅच्युलानेच करते, कारण ना याला थोडंसं चिटकतं हे लाकडी बेलन आहे तर, पण स्पॅच्युला हे चिटकत नाही आहे. तर बघा कढईतलं मी सगळं काढून घेते आहे. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण याला सगळीकडे पसरून घेऊया. आणि खूप गरम आहे बघा, खूप चटका लागतो. जर तुम्हाला असं वाटत असेल ना तर चटका लागतोय तर तुम्ही एका वाटीत पाणी पण घेऊन द्यायचं. लगेच चटका लागला हातची बोटं आहे ती लगेच पाण्यात ठेवायची 1-2 सेकंद. इतकं हे गरम आहे.
मी जेव्हा हे पॅनला लावलं ना तर हे पॅन पण माझ्याकडनं कटिंग पॅडला जे लावलं ना तेव्हा कटिंग पॅड पण मला उचलला जात नव्हता, इतका हा गरम होता, कारण हे गरमच थापावं लागतं. तर बघा त्याला आपण एकसारखं करून घेऊया. हे बघा आपलं झालेलं आहे ऑलमोस्ट. आणि आपण याला हवेखाली ठेवूया. आणि हे बघा मी असं हवेखाली ठेवलं आहे हॉलमध्ये फॅनच्या खाली. आणि हे अजून थंड झालेलं नाही आहे, त्याच्यातच आपल्याला चाकूने काय करायचं आहे, थोड्याशा अशा कट मारायच्या आहेत याला, जो आपल्याला शेप पाहिजे तसा. तर तसं मी करून घेतलेलं आहे. आणि गार झाल्यावर आपण याच्या वड्या पाडू. तर बघा ह्या मस्त मी वड्या पाडलेल्या आहे आणि खूप सुंदर झाली ही चिक्की. इशिताने पण खाल्ली आहे, इशिता तर फार आवडते ही चिक्की. तर तुम्हाला ही चिक्की आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग बाय.